हॅप्पी महाशिवरात्री गाईज. तर आज महाशिवरात्री निमित्त आम्ही आलो आहे गणपती मंदिरला. हे मंदिर आहे बकुरी रोडला. खूप जणांना हे मंदिर माहीत नाही अजून पण. तर मला पण गेल्या वर्षीच माहीत पडलं होतं. तर मला शिवलिंगचा अभिषेक करायचा होता म्हणून मी या मंदिरमध्ये आलेली आहे. आणि सर्वप्रथम मला गणपतीची पण पूजा करायची होती, त्यामुळे मी ह्या मंदिरमध्ये आले आणि सगळ्यात अगोदर गणपतीची पूजा करून घेतली. त्यानंतर बाहेर त्रिशूल आणि महादेवाची मूर्ती होती, तर त्रिशूलची आणि महादेवाच्या मूर्तीची पण पूजा करून घेतली. आणि त्यानंतर आम्ही आलो बाहेर. आणि बाहेर शिवलिंगच्या बाहेर एवढी लाईन होती. 10 मिनिटानंतर माझा पण नंबर आला आणि इथे व्यवस्थित अभिषेक करून घेतला आम्ही शिवलिंगचं. थोडंसं दूध वगैरे शिवलिंगवर अर्पित केलं. त्यानंतर उरलेलं दूध आम्ही डॉगेश भाईला दिलं. खूप ऊन होतं, त्याला पण भूक लागली होती बहुतेक. तर तो आमच्या आजूबाजूला फिरत होता म्हणून त्याला सगळं दूध देऊन टाकलं. आणि आमच्या बाजूला एक लेडीज होती, त्यांनी पण द्यायला सांगितलं, तर त्यांचं पण थोडं दूध त्याला आम्ही दिलं आणि तो पोट भरून पित होता. आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं वाघेश्वर मंदिरला. गाईज आता चाललो आम्ही वाघेश्वर मंदिरला दर्शनासाठी. गाईज इथे तर खूप गर्दी होती, कारण महाशिवरात्री निमित्त खूप लांबून येतात लोक दर्शनासाठी. आणि गेल्या वर्षी आम्ही आलो होतो सकाळी 5ला, तर नगर पुणे हायवेला लाईन लागली होती. त्यामुळे मी ठरवलं की ह्यावेळेला थोडंसं लेट जावं. पण दुपारी पण एवढी लांब लाईन होती, गर्दी तर होतीच खूप खूप रोडपर्यंत होती लाईन. आणि हे बाहेरचं डेकोरेशन आहे, असं महाकालचं वगैरे बनवलेलं होतं त्यांनी, खूप मस्त होतं. आणि हे मंदिरची सजावट आहे अशी, खूप छान वाटत होतं बघून. हे आमचे वाघेश्वर बाबा. आणि बाहेर भजन वगैरे सगळं चालू होतं. प्रसादासाठी लाईन वगैरे लागली होती. आम्ही दर्शन घेतलं, थोडा वेळ बसलं आणि घरी आलो परत.